गुड मॉर्निंग मित्रांनो. आजच्या ब्लॉगची सुरुवात होती आपल्या गावापासून. सकाळ सकाळी ब्रश करत मस्तपैकी सूर्य उगवला आहे. चिमण्यांची चहल पहल चालू आहे. उसाला पाणी चालू आहे शेजारच्यांचं. आपला ऊस इकडे असा आणि आपलं घर आता हे कुठलं आपण एक 7-6 वाजले असतं. मोटर वगैरे चालू आहे इथं तोंड धुवून आपण मस्तपैकी जाऊया. चला आमची असं जनावर आहे ती एक कुत्र. Oh no no no. Hop hop hop. ही म्हैस आहे, तिला आत्ताच हाल्या झालाय. आता मस्तपैकी आपण मोटर चालू करूया आणि आंघोळ करूया. इथून अशी मोटर चालू करू. बंद आहे काय की? चालू झाली मित्र मोटर. माझत हे असे आम्ही शोची झाड लावली. गरम पाणी येतं सकाळ सकाळी मोटरला. आंघोळ करूया आता. आपलं चहा पाणी झालंय. म्हशीला पाणी दाखवायला जाऊ. म्हशीला पाणी दाखवू. मित्रांनो आपल्याला लागले काम आता. दाताळ घेऊन जायचंय रानात पाणी धरायला गाडीवर. आमचा शेरू इथं बसलाय असा. तर चला तुम्हाला नदीच्या कडेच रान दाखवतो. तर आपण पोचलो इकडं आपल्या नदी बसल्या रानापाशी. इकडून असं वाटावरून आलोय आणि आपल्या नदीकडच्या रानात गहू लावलंय मस्तपैकी. मस्त दाट गहू उगवला आहे आपला. असं शेजारच्यांचा ऊस लावायला चालू आहे. तर आपल्याला खाली जायचं नदीच्या एकदम कडेला, जेणेकरून आपण तिथं भुईमुग लावलाय त्याचं काहीतरी सार नीट करायचं. आपण दाताळ पण आणले. दिस इज दाताळ. मस्तपैकी गहू. चला खाली जाऊ. मध्ये आमच्या नदीला पूर आलता. पाणी पाक तिकडे गेलं. त्या सागवानाचं झाड दिसते ती का, तिथवर पाणी होतं. ती निमी बुडलेली. इथलं तर पाक पोल सगळं हे बघा उकडून पडलेत. सगळा धिंगाणा झालता नदीचा. आता परत 1-2 महिने झाले असतील पूर येऊन. आता परत नीट केलंय सगळ्यांनी. सगळे पोल बिल बसवलेत नवीन. हे बघा ही नदी आमची. खाली जाऊन दाखवतो. हे बघा हे असं झालं. पडक पडल्यावर झालं सगळे. इथं हे नीट केलं. सर्वात प्रथम आपल्याला फादरनी सांगितलंय कॉक चालू आहे का ते बघायला. कॉक तर एकदम ओके मध्ये चालू आहे. ही अशी आपली नदी आहे मित्रांनो. हे बघा ही. इथं थोडं खराब आहे. आमचं रान नाही इथं. तिकडं ते रान आहे आमचं. इथून 2 नद्या फुटतात. हे पुराने असं झालंय. पूर आलता तेव्हा एवढं पाणी होतं बघा. बघा हे दिसतंय का.
इथवर पाणी होतं पाक नदीपासनं खालून पाक इथवर पाणी होतं. कॉक वगैरे बघून घेतला आपण. चालू आहे कॉक. फादरनी मोटर चालू केली ना, तिथं पाईपलाईन लिकेज झाली, फुटली आहे पाईपलाईन. त्यामुळं आपला अवघच फेरफटका झाला. फादरनी परत एकदा बोलून घेतलं घरी. आता ती पाईपलाईन नीट करावं लागेल आज, नाहीतर उद्या बघू. असं झाला किस्सा. आपण परत चाललोय माघारी. असे पोल वगैरे पडलेत पुराच्या ह्याच्यात. हा पोल माझ्याकडनंच पडलेला धाडकन वायरिंगमुळं. हे असं राणे. इथला सिनेमॅटिक काढावं पण कॉपीराईट स्ट्राईक येते लगे. दुसऱ्या गाणं बसवली ॲडोबीचं सोडून. तरी दाखवत तुम्हाला थोडंफार. इकडे ऊस लावायला चालू आहे. इकडे आता परत चाललोय आपण घरी. मोटर काय चालू नाही झाली. मोटर चालू केली तर लिकेज झालं तिथं. चला घरी. त्यावर तुम्ही सिनेमॅटिक चेक करा गावाचा. आता आपण चाललोय घरी मित्रांनो. हे असं आपलं घर आहे. इथून नारळाचे झाडं वगैरे लावलेत. एकदम असं केरलामध्ये आल्यासारखं वाटतं मला तर घरी आल्यावर. असं एंट्रन्स. कुत्रच बसलेलं असते समोर समोर. आपण पोचलोय घरी. इकडं असं कुत्रं आपलं. मित्रांनो याला झोका द्यायचा. चाललोय आपली पाईपलाईन खांदायला. लिकेज झालती आणि आत्ताच कळालंय की अजित पवारचं विमानाचा अपघात झालाय. त्याच्यात त्यांची मृत्यू झाली. त्याला भावपूर्ण श्रद्धांजली. तर चला आपण आपल्या कामाला जाऊया. पाईपलाईन लिकेज झाली ती नीट करायला. हे आहे असा मसनवाटा आणि ही पाणी पुरवठ्याच्या 2 विहिरी, म्हणजे टँक आणि त्याची विहीर. इथं आपण नाही पित पाणी पुरवठ्याचं पाणी, कारण की इथं खराब आहे थोडं पाणी. आपण आपल्या बोरचंच पितो पाणी. जल जीवन मिशन हे आहे पाणी पुरवठ्याची विहीर. पाणी बघचाल तर हे असलं पाणी असतं. आता असं स्वच्छ. हे बघा किती खराब पाणी. थोडं ह्याचं चव पण नीट नाही लागत. मग जास्त आणि मग गाव पित नाही पाणी. आता आली आपण इथं. पाईपलाईन लिकेज झाली तिथं. काढूया पाईपलाईन. हे अशी नदी आहे. आणि इकडं असा लिकेज झालाय आपला पाईप. काढूया आपण. पाईपलाईन लिकेज वगैरे काढून झाली आपली. आता गरज आहे ती 2 इंची वावभर तुकड्याची. गावाकडच्या भाषेत म्हणजे 2 इंची पाईप त्याची वावभर तुकड्याची गरज आहे. चाललोय आपण ह्यांच्याकडे मागायला. बघू असला तर ठीक, लगेच बसून टाकू झटकीपट चटापट. आपल्याला आता गुगल जेमिनायची गरज पडायला लागली. तर 2 इंची पाईप कुठला आहे माझा अंदाज हा असावा. वावभर तुकडा कापायचा सांगितला. एवढं बास होईल, कारण की इथं नळी पण येते. चला मग कापू येत ना. एवढा बास होईल माझा अंदाज. चला घेऊन जाऊ.
अशी इकडं नदी आहे, तिथून आपली मोटर आहे आणि इकडून अशी येऊन इथं लिकीज झाली. पूर्ण पद्धतीने लिकीज म्हणजे ही नांगरत होती, वर आलती आपली पाईप, त्यामुळे लिकीज झाली. बसल का इथून बघितलं तर? बसते कट टू कट बसावं लागेल. बघितलं तर थोडा कमी पडलं तर, नाहीतर नाही कमी पडायचा. सगळं टाकू बसून एवढं उकरलं आम्हाला सकाळ जर म्हणजे 2-3 तासात. मित्रांनो, जे व्हायचं तेच झालं. पाईप आपल्याला कमी पडलाय. फादरनी परत एकदा पाईप घ्यायला पाठवले. ह्याच्यापेक्षा 1-2 इतांनी मोठं पाहिजे. कसा मिळावं, कुठं मिळावं माझी कणी. इथून हा मोजला तर सेमच भरते, इकडून असा मोजला तरी पण सेमच भरते, इथून असा मोजला तरी पण सेमच भरते. माझ्यात दोष नाही, पाईपात दोष आहे. निम तुकडं करून न्यावं लागेल आपल्याला. आता आपण चाललोय घेऊन 2 पाईप. ही बसवायचा, त्याच्यात ही निघलं तर ठीक, ही जॉईंट. नाहीतर मग निमा करून सगळं बसून टाकायचं. आता आपल्याला आणायला सांगितलंय सुती चिरगुट, पकड, तार, काडीपिटी, अजून काय सांगितलेलं? सुती चिरगुट, पकड आणि तार, काडीपिटी. अजून काय नाही लागत वाटतं, लक्षात राहत नाही, त्यामुळे व्हिडिओ बनवून घ्यायला लागलो. टेक्नॉलॉजी वापर करायचा. घरी येऊन आपण हे सामान घेतलं, पाण्याची बाटली, पकड, बैल, तार, काडीपिटी. चला जाऊया आपल्या लिकीज पाईप पशी. सगळीकडे एकच चर्चा चालू आहे, अजित पवार वारले. दुःखच झालं काही. चांगला होता माणूस. इथं आता पाईप गरम करायला चालू आहे आपला. लिकेज झालेली ती पाईप. आता मस्तपैकी पाईप बसून झालाय. मोटर चालू केली आपण. झालंय आपलं लिकेज फिक्स करून. इथं झालती होतं ते नव्हतं केलं. लिकेज फिक्स करून झालंय आपलं. चला घरी. ते शेडच्या बुडात ना काय त्या पेटीच्या बुड हा पेटीच्या खाल्ला कोंड त्या लावणार ना तशी त्या उसा खालनं अशी जे शेडच्या आली कोंड बरोबर त्या वारकाच्या टपरीवर गेलेली टपरीच्या महागूत नाही वावरत नाही. आता पोचलो आपण घरी. सामाजिक और राजनीतिक जीवन में महाराष्ट्र और देश की 4:30. जनावरांना वैरण आणावं लागणार आपल्याला. मम्मीने गवत काढून ठेवले वाटतं. चला बघूया, नाहीतर कुटी वगैरे करायला येईल. चला बघूया मम्मीने काय काढले, गवत काढले काय काढले. मम्मीने भरपूर गवत काढले, त्यामुळं तडूप सांगितलंय आपल्याला आणायला. पण परत घरी चाललोय तडूप आणायला. तडूप नेऊ मस्तपैकी, उचलून आणू गटुडं, भलं मोठं गटुडं. चला.
आता आपण गवत वगैरे गोळा करून घेतलंय, गटुडं बांधलंय. चला तर घरी घेऊन जाऊया गवताला. मित्रांनो आता आपण चाललोय घरी गटुडं घेऊन. काय कुठे पण करावं लागते का? एवढ्यावर भागत नाही काय ह्याची? बर ह्याची कुठे करावं लागणार आपल्या मित्रांनो. या चल. एवढं लांब लांबच पळते. आता आपण वाड्याचे पेंडे घेऊ 2, इकडे नेऊन टाकू. एवढी सगळीच कुटी करायची आपल्याला. मला कंटेंट लागते. ये बटन स्टार्ट किया, पहले हम ये नीचे रखेंगे. कर 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 कर. कुटी वगैरे करून झाली मित्रांनो. हे बघा बंद करूया आता. कुत्र्याला बांधूया. या आपली सगळी कामं झाली. मम्मी आपल्याला तर चहा बनवून मस्तपैकी मलाई डालते. अशी झाडं लावलीत आम्ही. आधी लय अडचण होती. ही कोणी नीट केलं का? चांगलं केलं की. पण आपल्याला एक शेवटचं काम राहिलंय, ते म्हणजे शेण काढायचं. तर चला शेण काढू. आजचा दिवस मावळायला पण लागलाय बघा, तुम्ही बघू शकता. इकडं सूर्य मावळताना आता नीट नाही दिसत, पण उन्हाळ्यात पावसाळ्यात लय भारी दिसतो मावळताना सूर्य. आता थोडं वातावरण भारी दिसते म्हणा. रेज मस्त आल्यात वरती. मस्तपैकी सनसेट होतोय. चहा घेतलाय आपण. असा सनसेट. आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि कमेंट पण करा.